गाईज छानपैकी देवदर्शनानंतर मी माझ्या काळजावरती दगड ठेवून माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात चुकीचा निर्णय घेतेय. तुम्हाला सांगते तो निर्णय म्हणजे असा, हा जो माझा इतका क्यूट स्मार्ट आणि गुड लुकिंग नवरा नाही, हा जो माझा विवोचा X90 हा जो फोन आहे, हा फोन मी माझ्या ह्या नवऱ्याला देणार आहे. आम्ही मोबाईल एक्सचेंज करतोय. सो अत्यंत दुःखद घटना ही माझ्या आयुष्यात घडतीये. पण ठीक आहे, चला शूटसाठी आता ऑब्विसली मला त्याचा मोबाईलची गरज आहे. आता कॅमेरा त्याच्या मोबाईलचा माझ्यापेक्षा छान आहे, असू द्या ते असू द्या, पण मी माझा मोबाईल देते हे मोठं मला दुःख आहे, पण द्यावा लागेल. तर माझ्या मोबाईलच्या बाबतीत काही तांत्रिक अडचणी आणि जसं वेदर फोरकास्ट असतं, दरवेळेस हा माणूस मी काहीतरी महत्वाचं बोलायला गेले ना, हा माझा ऐकत नाही, हा स्वतःच्याच धुंदीत असतो. आता मी बोलतीये आणि याला काय घाई, याच्या मैत्रिणीचं दुकान का घरी तर काहीतरी आहे, त्याचा व्हिडिओ काढणार तो आणि तिला पाठवणार, बाई मी इथून गेलो. म्हणजे मैत्रीला महत्व आहे आणि बायकोची बुनबुन 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 म्हणजे काय बोलतीये, ते गेलं का उडत, बायकोच गेली उडत. काय राव याला काय अर्थ आहे. मी किती महत्वाचं सांगत होते तुला. भूक ना ऐकतोय ना, ऐक इकडे लक्ष माहिती का, इकडे लक्ष. नगरपालिकेची कुत्री पकडायची गाडी आलती, नशीब तू घरात होती बरं, त्यामुळे वाचली. आणि तुम्ही मला म्हणतात नवरा नवरा असतो, नवरा नवरा नसतो, नवरा असा असतो. तू ऐकणार आहे का? मग मी मोबाईल देईन, नाही तर मोबाईल देणार नाही बाई. परत म्हणायचं नाही बोल लवकर, खाता दुकानाला खत घ्यायचे पुन्हा, बोल लवकर, पुन्हा म्हणजे डिस्टर्ब केलं. हा ऐक, तर माझ्या मोबाईलच्या तांत्रिक अडचणी अशा आहेत, जसं वातावरणानुसार जगात बदल होतो, खाणं बघितल्यावर तुझ्यात बदल होतो, तसं उन्हाळा बघून माझ्या मोबाईल मध्ये बदल होतो. तो बदल म्हणजे असा का उन्हाळ्यात माझा मोबाईल जरा तापतो, म्हणजे जरा खूपच तापतो. तू याचं स्टोरेज अख्खं जरी मोकळं केलं तरी तो तापतो. त्याच्यामुळे माझा मोबाईल जपून वापरायचा आणि विथ कव्हर वापरायचा, विदाऊट कव्हर वापरायचं नाही, कळलं का? बायको कव्हरची वापरत नाही तर मोबाईल कव्हरचा वापर. बायकोचा आणि कव्हरचा काय संबंध आहे राव? याशे सिन्स गेलेल्या गोष्टी. वाल थावडा बंद नाही. याच्या बरोबर परत मी व्लॉग काढन का?